आज आम्ही आलेलो आहोत अलिबाग मध्ये फिरायला। हा विला आपण पाहू शकता। हा हे आमचे मित्र जाधव साहेब आणि हे गाडी चालवतात ते जयेश भोईरचे आमचे मित्र, हे सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि खूप मजा करणार आहोत आम्ही आता। जयेशजी काय बोलणार तुम्ही? एकदम भारी बोलतात ते। ही एंट्री, ही गाडी घेऊन आम्ही आलेलो आहोत। हे आमचे केअरटेकर संतोषजी। दिनेश भाई क्या आप अभी नहाने वाले स्विमिंग पूल में? ये हमारे दोस्त लोग हैं, सब बहुत मजा करने वाले हैं। ये हमारे रहने का ठिकाना है। अलीबाग की हरी वादियाँ। हम अभी जा रहे हैं नागांव बीच पे। खूबसूरत, ये देखो केले की बाग, ये हरियाली हरियाली। काका पण चालले बघा कसे। जे काका आमच्या सोसायटीचे सर्व हे 30-32 आहेत हा। आणि हे पुढे जे गाडीमध्ये सगळे व्यवस्था करतात ते आमचे सेक्रेटरी भोईर साहेब। भोईर साहेब तुम्हाला हाय करतात। आम्ही आता चाललोय नागाव बीचला। हे आमच्या सुपरस्टार बिल्डिंगचे दिनेश भाई, हा जे हिरो होते ना सलमान हा, त्यांचे छोटे बंधू, आमचे रेस्टॉरंटचे सर्व संतोष भाई। ते आम्ही आलो त्याच्या स्वागतासाठी त्यांनी लाईट लावायला घेतलेले। तुम्ही पाहू शकता आमचे पोलीस साहेब मजा घेताना झोपायची, लहानपणीची आठवण त्यांना झालेली आहे। आम्ही ज्या ठिकाणी आलोय तिथे असं लोकेशन आहे की मजा करण्यासाठी सगळेजण आलेले आहेत। जाधव साहेब काय बोलतील? आम्हाला तर हे दृश्य पाहून खूप असा आनंदी होत आहे आम्ही, कारण हे दृश्य पाहून असं वाटतंय की आम्ही कुठेतरी बाहेरच्या देशामध्ये आलोय। आपण सुद्धा येऊ शकता, हे दृश्य पाहू शकता। कोकणाची आनंद जो आहे तो आम्हाला आवरेना। कोकणाची मजा घेण्यासाठी जाधव साहेब सुद्धा उत्सुक झालेले आहेत। आता आम्ही नागाव बीच वरती जाणार आहेत, खूप आनंदी आहेत। आणि तुम्ही पाहू शकता आमचे जयेशजी आणि खाने काका सुद्धा, तुम्ही हे सलमान खान जे आहेत त्यांचे लहान बंधू आणि सुपरस्टार दिनेश भाई आणि जयेश भाई। काय बोलणार आता तुम्ही? कोकणात आल्यापासून कोकणाच्या मोहात पडलेले आहेत असं आम्हाला ऐकायला आलेलं आहे। हा, तुमचा अजून फ्युचरिस्टिक वाईफ येणं बाकी आहे, तर तुमची इच्छा असेल का कोकणातलीच वाईफ मिळावी? हनीमून करायला इकडे कोकणातच येईल। अरे मग बायको कुठली करणार आहे? कोकणातली चालेल का तुला? आपण आपल्याकडेच बायको घेऊन येऊ इकडे। हा, त्याचं म्हणणं आहे की आम्ही भेवंडी तालुक्यातलीच बायको करू आणि मग इकडे घेऊन येऊ। आणि काका काय बोलणार तुम्ही? कोकणाविषयी काय तुमचं म्हणणं आहे खाने काका? हा ते आमच्या काकूंना सांगून आलेले आहेत की आमच्या या काकांनी जागा घेतलेली आणि त्याच्या पूजेसाठी इकडे आलेले आहेत। ते नारळ फोडून झालेला आहे खाने काकांचा। काय बोलणार? तुमची जमीन आम्ही बघितली, खूप छान आहे, नागाव बीचच्या लागत आहे। बंगला कधी बांधणार तुम्ही? बंगला तयार होईल। ओके, जनतेच्या सेवेसाठी का आमच्या सेवेसाठी? आता तुम्हाला पुढील दृश्य आम्ही नागाव बीचचे दाखवणार आहोत। आता आम्ही नागाव बीचला आता उतरतोय सर्वजण। पहिले काका उतरलेत, हे खाने जी। दिनेश भाई की एंट्री तो अलग रहती है। हे जाधव जी आलेत आमचे, आता भोईरजी येतील, आता मागेच आहेत। शिवाजी द बॉस का विलन।
चष्मा यो यो तोच आहे यो. हा. याला ओळखा या नावाने जयेश आहे पण यो साऊथचा आहे. हे चुकून आमच्या इकडे आले. आता आम्ही बीचच्या इकडे चाललेलो आहे. नागाव बीचला आम्ही आता पोहोचलोय. मस्त सुकी मच्छी विकायला बसलेत ताई. आम्हाला पाहिजे ओली मच्छी, ताईने विकायला घेतले सुकी मच्छी. बोंबील तर भरपूर आहे. हे सगळ्यात भारी यो खारा आहे. हे सोडे पण आहेत विकायला. नागाव बीचला आले तर या ताईला विजिट द्या आणि त्यांच्याजवळ हे विकत घ्या. याची तुम्हाला सगळ्यांना आवड असेल. हे चटपटी आपण लहान होतो तेव्हा खायचो. नागाव बीचला आलं हे बोरं पण भेटतील, शेंगा पण भेटतील. ताई शेंगा द्या हो मला, 20 रुपयाचे ते. आपण ताई जोडनं शेंगा विकत घेतो. आणि हे सनसेट पाहू शकता नागाव बीचचं. अतिशय सुंदर आणि स्वच्छ बीच आहे. कोकणामध्ये आपण आल्यानंतर असे स्वच्छ बीच पाहायला मिळते. मुंबईमध्ये कचरा टाकलेला असतो, कोकणातलं बीच स्वच्छ असतं. लहान पिल्लू सुद्धा चाललेलं आहे समुद्राकडे. जसं जसं पुढं जाऊ नागाव बीच जवळ येत आहे. हे आमची मित्रमंडळी या बीचचा आनंद लुटताना खूपच मनमोहक असं दृश्य आहे. तुम्ही पाहू शकता हा सनसेट होतोय. घोडा गाडी. आपल्या जीवनामध्ये आनंद घेण्यासाठी कोकणामध्ये या बीचकडे नागाव बीचला आता आम्ही आहेत. अतिशय स्वच्छ बीच है और मेरा सभी को कहना है, हमारे हिंदी भाषिक लोगों को भी, जो भी हमारे मुंबई में आते हैं, जो हमारे महाराष्ट्र में आते हैं, कोकण में एक बार अलीबाग का नागाव बीच पे आके जाओ. बहुत सुंदर बीच है. आपको इधर आने के बाद आपको लगेगा कि हम ये ऊँट देख सकते हैं. आप ऊँट की सवारी रहती है, घोड़ों की सवारी रहती है, और ये गाड़ी जो चला रहे हैं गाड़ी की भी सवारी रहती है. बहुत ही खूबसूरत माहौल है. सनसेट का माहौल है. अभी 6 बज रहे हैं. ये आप देख सकते हैं हमारे काका, ये अरुण काका हमारे वरिष्ठ, हमारे सोसाइटी के, वो हाथ दिखा रहे हैं आपको. बहुत खूबसूरत लग रहा है. जो भी हवाएं आ रही है दिल्ली के लोग अगर जो भी देख रहे होंगे, ऐसी आपको अच्छी हवा आपके दिल्ली में नहीं मिलेगी. पर हमारे कोकण की हवा, उसकी फिजा ही कुछ अलग है. एक बार आप आके जाओ, आपको और भी बहुत से नज़ारे अच्छे अच्छे दिखाऊंगा आगे जाके. आप ये देख सकते हैं, ये पैराशूट वाला जो बोट पे पैराशूट चलाते हैं, वो भी आप नहीं चलते पे. बोटिंग देख सकते हैं. समुद्र के अंदर बोटिंग करने का अलग ही मजा आता है. वो आप सामने देख सकते हैं. ये नागाव बीच ना होते हुए, अलीबाग में होते हुए किधर बाहर कंट्री में आए, ऐसी फीलिंग आपको आएगी. उंटाची सॉरी करून आलेलो आहेत आम्ही. उंट वाहक ते नागाव बीचला, आम्ही अलिबागला जे आलेलो आहोत, हे आमचे जाधवजी खूप चांगले ऑफिसर आहेत आणि आज आम्ही इकडे मजा करायला आलो. भाऊ, हे किती वर्षापासून उंटाची सॉरी तुम्ही करता लोकांना? 14-15 वर्ष. आणि काय सांगतील नागाव बीच विषयी चांगल्या गोष्टी? हा, उंट सॉरीला बिझी झालेले आहेत, त्याच्यामुळे ते बोलत नाही.
नागाव बीचवरती आल्यानंतर या सनसेटची मजा आणि अतिशय स्वच्छ बीच आहे. मी माझ्या सर्व सबस्क्रायबरला सांगू इच्छितो की तुम्ही जर कोकणात आले तर अलिबागच्या या नागाव बीचला जरूर भेट द्या. स्वच्छ आणि अतिशय चांगली लोक इथं आहेत, ते तुम्हाला कोऑपरेट करतील. आता जो उंट स्वारीवाला आहे तो बिझी असल्यामुळे आपल्याशी बोलू शकला नाही. हे भाऊ आपल्याशी बोलणार आहेत. हे उंट स्वारी लोकांना करत असतात आणि चांगल्या पद्धतीने लोकांशी संवाद साधतात. नागाव बीच विषयी काय सांगणार तुम्ही? लोकांना इथे येण्यासाठी काय बोलतील तुम्ही? खूप आहे इथं, कसं धाकट वगैरे नाही, पाण्यात गेलं की हात होत नाही इथं. आणि लोक किती पण आतमध्ये गेले तर पाण्यात वगैरे खड्डा वगैरे काय नाही. अतिशय स्वच्छ चांगलं बीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही प्रत्यक्ष इथे बघितलेलं आहे. हा बीच अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तुम्ही पाहू शकता, आपण मुंबईमध्ये जेव्हा फिरत असतो आपल्या इथे असंख्य असे बीच आहेत, पण आपल्या इथे आलेल्या लोंड्यांनी ते घाण करून ठेवलेले आहेत. पण नागाव बीचवरती आमच्या येथील असलेले गावातली मंडळी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर बीच ठेवलेले आहेत. म्हणून माझं सांगणं आहे की मुंबईला आल्यानंतर अलिबागमध्ये नागाव बीचला भेट द्या. सुंदर आणि स्वच्छ बीच, अतिशय चांगलं पाणी ज्यामध्ये घाण सोडली जात नाही, म्हणून स्वच्छ पाणी असलेलं बीच आहे. तुम्हाला खात सुद्धा येणार नाही अंगाला असं बीच आहे. आमचे सर्व मित्रमंडळी त्याच्यामध्ये आंघोळ करून आले, तर त्यांना कोणालाही खाजली नाही ना? काय झालं रमेश भाई? नाही ना? स्वच्छ पाणी आहे ना? एकदम भारी आहे, क्लीन आहे एकदम. एकदम क्लीन पाणी आहे. म्हणून सांगतो अलिबाग मध्ये आल्यावर नागाव बीचला भेट द्या. स्वच्छ पाणी आणि स्वच्छ लोक. शाबाश. चालू नाही बरं. हो गया, चालू हो गया. अभी देखो उड़ेगी बोट. बाबा हे 750 द्या. हा दोघांची मी आता नागाव बीचला जिथे गेलो होतो त्याच्यानंतर नागाव बीचच्या इथे 1900 द्या. आम्ही मच्छीवाले ताईजवळ आलोय आणि रेल काढताय? रील नाही का ते ब्लॉग असतो आमचा. आम्ही सगळे इकडे नागावला चांगली लोक आहेत, चांगले बीच दाखवले साप. आता मच्छी घ्यायला आम्ही इथे थांबलो. या ताईंनी आता मच्छीचा आम्ही रेट केलेला आहे, ताई आम्हाला देतीलच. हां ऐकलं? ताई आम्हाला आता आमच्या रेटने द्या. हे नागाव बीच वरती आल्यानंतर स्विमिंग पूलची मजा घेताना थंडीमध्ये थंडी लागत नाही आमच्या जयजींना. आणि पाणी जास्त स्वच्छ असल्यामुळे बुडाले आमचे जाधव साहेब पलाले. हे शरबत प्यायला लागले. हे आपल्याला टाकायचं. ही क्लासिक व्हिडिओ झाले, ही टाकायची आपल्याला.